देवा, हे समद काय सुरू आहे? का आमच्या मागे लागलायस? आमचं काही चुकलं असेल तर तसं सांग, मी माफी मागते. पण माझ्या लालीच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ देऊ नकोस. ती जिथं असेल ना तिथं तिला सुखरूप ठेव देवा. देवा, लाली लवकरात लवकर सापडू देत आणि आपल्या सासरी सुखानं नांदून देत. लाली नाही अशी तिच्या नवऱ्याला सोडून जाणार. तिचा लई जीव आहे त्यांच्यावरती. देवा, तिच्यावर ध्यान ठेव. ही लाली इकडे पण नाहीये, मग गेली कुठे? आप्पा, कुठं होतस? आप्पा, तुम्ही अजून जागे? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. किती वाजले बघ? एवढ्या रातचा कुठं फिरत होता तू? गेला असेल मुडदं पाडायला कोणाचा तरी, आणि तो काय आज जातोय बाहेर? रोजच्याला रातच्याला बाहेर जातोय तो. मी सांगून सांगून कटाळी, पण माझा ऐकतोय कोण? पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, कोंबडे झाकून कुठं रात उजडायची थांबत नाही. मोडदा बसावला ह्याच्या किरडीचा मोडला बांबू आज घावला का नाही? काय झालं आज त्यांना? कोणाला शिव्या देता एवढ्या? विचार तुझ्या नवऱ्याला. गोपाळ, तू अजून झोपला नाहीस वैर? आणि ह्या कशाला कालवा करते ती? कालवा लावला नाही, मुडद पाडून आत्ताच आलाय घरी. काय एवढ्या रातचं बाहेर काय करत होता? अरे दादा, ते एक महत्वाचं काम होतं. रात्री 3 वाजता कसलं काम होतं? ते दुकानात काम होतं आप्पा. तू लाज नाही वाटत कर दुकानाचं कारण द्यायला? तुझा काही करोडाचा धंदा आहे का? एवढं दुकानात जाऊन सारखं काम करायला लागतंय तुला? आणि अशी कोण महाराणी आहे रे? तिला अर्जंट ब्लाऊज पाहिजे होतं, जे तुझी झोपमोड करून तिथं जाऊन ब्लाऊज शिवतोय तू? ब्लाऊज शिवण्याचंच काम करतोय ना? आणखी कुठले धंदे करतोयस?